नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। मी सचिन सर। अग्निवीरची तयारी करणारे जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचं लेक्चर खास असणार आहे। या लेक्चरमध्ये तुम्हाला अग्निवीरची जे काही स्वप्न बघतायत मुलं ती तयारी करण्यासाठी तुम्हाला सह्याद्री अकॅडमीच्या मार्फत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाईन दोन्हीकडनं तुम्हाला चालू केलेली आहे। आता अग्निवीरची तयारी करताना सगळ्यात पहिला प्रश्न, ही तयारी कोणी करायची, कोणी याच्यासाठी फॉर्म भरायचा, ह्याचे कधी फॉर्म निघतात, कधी एक्झाम असते, हे सगळे डिटेल्स आपण एक 10 मिनिटात चर्चा करू। अग्निवीरची तयारी कोणी करायची, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याच्यासाठी शिक्षणाची जी अट आहे, या शिक्षणाच्या अटीमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट हा 10वी पास पाहिजे। कॅन्डिडेट तुम्हाला शिक्षण जर विचारलं तर 10वी पास आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 45% पडलेले असावेत। 44 पॉइंट काही समथिंग असले तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, 45% पाहिजे। तर त्याच्यानंतर आता उदाहरणार्थ आता सध्याला तुम्हाला 12वीची एक्झाम चालू आहे, या 12वीची एक्झाम 28 तारखेला किंवा अजून मागे पुढे होईल, संपली तरी त्याही विद्यार्थ्यांचं तुम्हाला इथं फॉर्म भरायला येऊ शकतात। म्हणजे ज्यांचं वय 17.5+ आहे, 17.5+ असेल तर तो विद्यार्थी या अग्निवीरची तयारी करू शकतो, तो फॉर्म भरू शकतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक वर्षामध्ये एप्रिल महिना जर आपण पकडला, एप्रिल महिन्यामध्ये याची ऍडव्हर्टाइज येत असते, परीक्षा येत असते, त्यामुळे कोणत्याही वर्षी तुम्ही याची तयारी करू शकता। ठीक आहे, याचं पेमेंट काय असेल, डिटेल्स, बाकीच्या गोष्टी सगळ्या त्यानंतर आपण तयारी करूया। सध्याला फक्त मी तुम्हाला सांगतोय की याची तयारी कोणी करायची आहे, तर 10वी पास पाहिजे, वय वर्ष 17+ पाहिजे, त्याच्यानंतर त्याला 10वी मध्ये 45% पाहिजे। ओके, हे झालं तयारी करणाऱ्यासाठी। आता दुसरी गोष्ट, याला विषय कोणते कोणते असतात, तर हा एकदम सोपा, महत्वाचे, खूप असे डिटेल्स जास्त डिटेल्स तुम्हाला याची काही तयारी करायची गरज नाहीये। तर पहिला याच्यात विषय आहे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञानला काही लोक जीके म्हणतात। ओके, जनरल स्टडीज त्याला खरं नाव आहे। तर जीके मध्ये तुम्हाला काय करायचंय, पहिला पॉइंट जो आहे ना, तर याच्यामध्ये चालू घडामोडी। आता हे चालू घडामोडी जे आहेत याच्यावरती जवळजवळ 5 क्वेश्चन तुम्हाला येतात। म्हणजे हे सामान्य ज्ञान जे आहेत याच्यावरती क्वेश्चन येणारच 15 आहेत, आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्काला आहे। म्हणजे सामान्य ज्ञान हे 30 मार्काला आहे। ओके, 30 मार्कापैकी 5 गुणिले 2 म्हणजे 10 मार्काला हे तुम्हाला चालू घडामोडी असणार आहे, जे सध्याला करंटचं आहे त्याच्यावरती। राहिलेले जे काही तुम्हाला 10 क्वेश्चन आहेत, या 10 क्वेश्चन मध्ये तुम्हाला तयारी करावी लागणार आहे इतिहास। आता इतिहास मध्ये तयारी काय करायची आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन इतिहास व्यवस्थित विचारला जातो। प्राचीन इतिहासावर जास्त क्वेश्चन असतात। मॉडर्न, आधुनिक भारताचा इतिहास किंवा समाज सुधारक याच्यावरती सुद्धा एखादा दुसरा क्वेश्चन असतो। त्याच्यानंतर दुसरा पॉइंट याच्यामध्ये आहे तुम्हाला भूगोल। आता ह्या भूगोल विषयामध्ये खूप जास्त आहेत, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे। स्पेशल अग्निवीरची तयारी जर तुम्ही करत असताल तर भूगोलमध्ये तुम्हाला भारताचा भूगोल जो आहे हा व्यवस्थित करायचा आहे, आणि एखादा दुसरा क्वेश्चन जो आहे तो जगाचा भूगोल आहे जास्तीत जास्त, आणि एखादा अजून जर पडलाच तर मग तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे, पण फोकस तुम्हाला भारताच्या भूगोलवरती करायचा आहे। त्याच्यानंतर तिसरा सब्जेक्ट ह्याच्यामध्ये येईल तुम्हाला अर्थशास्त्र। ओके, अर्थशास्त्रावरती तुम्हाला एखादाच क्वेश्चन विचारला जातो, तरी पण थोडे पॉइंट तुम्हाला करून जावं लागेल। त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये राज्यघटना। ओके, आता राज्यघटना हा जो पॉइंट आहे, प्लस याच्यामध्ये पंचायत राज राज्यघटना मिळून तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन विचारले जातील, पण सगळे पॉइंट तुम्हाला करून घ्यावा लागेल। हा एवढा पॉइंट जो आहे या सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये, नंतर तुम्हाला याची डिटेल्स अजून एक व्हिडिओ बनवून की कोणत्या विषयामध्ये कोणते पॉइंट, कोणते टॉपिक, सब टॉपिक करायचे आहेत, ती त्याच्यावर आपण डिटेल चर्चा करू। त्याच्यानंतर सगळ्यात IMP विषय याच्यामध्ये जर कोणता असेल तर तो आहे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान लक्षात राहू द्या, याच्यावरती 15 क्वेश्चन येतं। म्हणजे हा सामान्य ज्ञान जे आहे हे 30 मार्काला आहे तुम्हाला। आणि सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला विषय जे याच्यामध्ये येतात, तर त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला रसायनशास्त्र आहे। ओके, 10वी पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत ऑलरेडी। त्याच्यानंतर जीवशास्त्र आहे। ओके, आता ह्या जीवशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे। क्वेश्चन जर पडले तुम्हाला, सर हे क्वेश्चन जे काही 30 मार्क आहे म्हणजे 15 क्वेश्चन आहेत, 15 क्वेश्चन मध्ये 10 क्वेश्चन तुम्हाला एकटे जीवशास्त्रावरती आहेत। मग जीवशास्त्रामध्ये पण काय IMP करायचं आहे,
तर तुम्हाला आहारशास्त्र, रोगशास्त्र, शरीर विज्ञान शास्त्र हे 3 पॉईंट सगळ्यात महत्वाचे आहेत. आर्मी म्हणलं का तुम्हाला फिजिकल व्यवस्थित आलं, आणि फिजिकलच्या रिलेटेड कोणता टॉपिक आहे तर शरीर विज्ञान शास्त्र. ओके, हे पॉईंट तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर गणितावरती तुम्हाला 15 क्वेश्चन येतं, म्हणजे 30 मार्काला आहे, आणि बुद्धिमत्ता जो आहे तो फक्त आणि फक्त 5 क्वेश्चन येतं. ओके, तर हे त्याचा सिलेबस आहे, खूप जास्त हार्ड नाहीये. 10वी पर्यंत तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल आणि 45% जरी घेऊन पास आउट झालेला असाल तरी तुम्हाला इथं फॉर्म भरू शकतो आणि तुमची जो स्वप्न आहे अग्निवीर व्हायचं ते होऊ शकतं. आता राहिली गोष्ट याच्या तयारी कशी करायची, तर ती इथं डिटेल्स एक्झाम ओरिएंटेड सगळी तयारी तुम्हाला व्यवस्थित करून घेतली जाईल, थेअरीची असेल नाही तर फिजिकलची असेल. आता सह्याद्री अकॅडमी जी आहे यांच्या मार्फत, आपल्या अकॅडमीच्या मार्फत तुम्हाला अग्निवीर भरती स्पेशल लेखी प्लस तुम्हाला फिजिकल मैदानी चाचणी ही तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. याचे वैशिष्ट्य काय आहेत सगळ्यात महत्वाचं, तर दररोज तुम्हाला 4 तास लेक्चर होणार आहे. ओके, मग गणित बुद्धिमत्ता असेल, जीएस असेल, दोन्हीचे 2-2 तास. त्याच्यानंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम तुम्हाला फिजिकल करायचं आहे. जे काही तुमचं फिजिकल आहे ते सगळं इथंच करून घेतलं जाईल, लेखीची तयारी सुद्धा इथंच करून घेतलेली असणार आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्या व्यतिरिक्त फिजिकल झाले, लेक्चर संपले, याच्या व्यतिरिक्त काय करायचं, आराम करायचा, आणि त्याच्यानंतर जो काही वेळ भेटन त्याच्यासाठी तुम्हाला फ्री मध्ये मोफत जिम पण लावायची आहे, आणि तिथं अभ्यासक्रमासाठी तुम्हाला रीडिंग रूम पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दर आठवड्याला तुम्हाला सराव पेपर या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं, लेखी परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी विशेष तुम्हाला सगळे जे लेक्चरर आहेत यांना 10-10, 15-15 वर्ष झाले शिकवलेले, मागचे रिझल्ट आहेत अकॅडमीचे, त्यामुळे सगळी तयारी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी सह्याद्री अकॅडमीच्या अंडरमध्ये करून घेतलेली असणार आहे. त्याच्यामुळे जास्त काही लोड घ्यायचा नाही. आता काही लोकांमध्ये टेन्शन असते की नेमकं ह्याचे क्वेश्चन कसे असतात, काय असतात. बिलकुल सिंपल असतात. उदाहरणासाठी तुम्हाला दिलंय मी, खालीलपैकी कोणता विषाणू मार्फत होणारा रोग आहे. रोग जे आपल्याला होते पाण्यामार्फत होते, तर दूषित पाण्यामार्फत होईल, तुम्हाला अन्न पाण्यामार्फत सुद्धा होईल, विषाणू मार्फत, जीवाणू मार्फत, बॅक्टेरिया थ्रू, डिफरंट टाईपचे 9 टाईपचे तुम्हाला रोग होत असतात. मग सगळ्यात जास्त वेळेस आपल्याला रोगशास्त्रावर प्रश्न विचारते, विषाणू मार्फत होणारे रोग आणि जीवाणू मार्फत होणारे रोग. आयुष्यभर नाही, एक ट्रिक सांगतो तुम्हाला, ए पोरे काकास गोपीची फ्लू दे. आता जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता तोपर्यंत विषाणू मार्फत जर रोग विचारला तर हा चुकणारच नाहीये. बघा, ए म्हणजे एड्स, पो म्हणजे पोलिओ, रे म्हणजे रेबीज, कांजण्या, कावीळ, सर्दी, गोवर, पिवळा, पांढरा, सगळ्या प्रकारचे कावीळ, फ्लू म्हणजे सगळ्या प्रकारचे फ्लू, ब्लड फ्लू असेल, स्वाईन फ्लू असेल, कोणता पण, आणि त्याच्यानंतर देवी. ओके, हे रोग कशा मार्फत होणार आहे तर विषाणू मार्फत होणारे रोग आहेत. आता ह्या स्ट्रिक मध्ये तुम्हाला गटसर्प आलाय का कुठं, नाहीये. डांग्या खोकला आलाय का इथं कुठं, नाहीये. त्याच्यानंतर कावीळ आलाय, हे बघा इथं कावीळ आहे, कांजण्या, कावीळ, बरोबर, पण इथं एड्स पण आलाय. क्वेश्चन ह्याच्यामुळे कॅन्सल करून टाकला हा. तर ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित कळायला पाहिजे, कारण ए फॉर एड्स आणि कावीळ इथं आपल्याला दिलेला आहे, म्हणून 4 आणि 3 दोन्ही पण परीक्षेला विचारलेले, म्हणजे हे दोन्ही एड्स विषाणू मार्फत होणारे रोग आहेत, पण ऑप्शन तुम्हाला दोन्ही दिले, आता क्वेश्चन झाला कॅन्सल. ओके, तर हे नीट लक्षात राहू द्या. ह्याच्या व्यतिरिक्त जर रोग जर विचारला तर ते सगळे जे आहेत ते जीवाणू मार्फत होणारे रोग लक्षात ठेवायचे, आणि आपल्याला जीवाणू आणि विषाणू मार्फत होणारे रोगच विचारते जास्त. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन बघा साधा, मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात. हा क्वेश्चन तुम्हाला सलग 3 वेळा विचारलाय, सलग 3. 22 ला विचारलाय, 24 ला विचारलाय. मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात. प्रश्न नीट समजून घ्या. इथं गुणसूत्रे जे आहेत ते असतात 46, पण जर त्या जोड्या जर विचारला तुम्हाला, मानवी शरीरात गुणसूत्राचे एकूण किती जोड्या असतात, तर 23 जोड्या असतात आणि गुणसूत्रे असतात 46. मग हे 22, 20 आणि 22 हे काय आहे, तर 22 ज्या असतात त्या अलिंगी जोड्या असतात. याच्यामधून लिंग निश्चिती होऊ शकत नाही, पण एक जोडी जी असते ती लिंग निश्चिती असते, ज्याच्यावरून मूल आहे, म्हणजे मुलगी आहे का मुलगा आहे हे ठरलं जातं. इथं नीट लक्षात राहू द्या, सोपे प्रश्न आहेत, अवघड काहीच नाहीये, आणि हे सगळं 10वी पर्यंत तुम्हाला परीक्षेला झालेलं आहे. त्याच्यामुळे सिलेबसच्या बाहेर असा काही अवघड प्रश्न येणार नाही. आता जीकेचा क्वेश्चन काढला, 2024 चा क्वेश्चन आहे बघा, अग्निवीरचा. गीता फोगाट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. सगळ्यांनी आमिर खानचा पिक्चर बघितला होता, गीता बबिता. हॉकी, टेनिस, बॉक्सिंग, कुस्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कोण, गीता फोगाट. आता ह्यांच्याबद्दल इंटरनेटवर सगळ्यात जास्त सर्च केलं होतं 2024 मध्ये, म्हणून प्रश्न इथं डायरेक्टली विचारलेला होता. कोणता आहे रे, ह्याचं उत्तर काय. गीता फोगाट कोणत्या खेळाशी संबंधित आहे,
तर कोणती आहे? कुस्ती संबंधित आहे. मग तुम्हाला बॉक्सिंग संदर्भात, हॉकी, टेनिस संदर्भात पण 2-2, 3-3 नावं माहिती पाहिजे. जसं की अजून एक क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याला भारताचे मसाला उद्यान म्हणून ओळखले जातं? हा क्वेश्चन 2024 आहे अग्निवीरचा. ओके, मसाला उद्यान आपण इतिहासामध्ये जर बघितलं, प्राचीन इतिहासामध्ये, त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांच्या कालखंडापासून तुम्हाला केरळ मधून जे आहे ना, हे मसाले जे आहेत ते बाहेरच्या देशातले किंवा युरोप खंडातले जे लोक होते ते या ठिकाणी म्हणजे घेऊन जात होते. तुम्हाला शिकवताना पण मी सांगितलं होतं, वास्को द गामा जे आहे सुरुवातीला 7 जहाज घेऊन आला होता, 7 चे 7 भरून घेऊन गेला होता, त्यातले 3 जहाज मसाल्याचे होते. तर नीट लक्षात राहू द्या, का तिथं पहिली गोष्ट उष्णकटिबंध व्यवस्थित वातावरण आहे, त्याच्याशी एकदम चांगली पूरक अशी माती आहे तिथं, उष्णकटिबंधी वातावरणाला पूरक असणारी. त्याच्यामुळे तिथं मसाल्याचे पदार्थ, लवंग असेल, विलायची असेल, त्याच्यानंतर हे काळ्या मिऱ्या असतील, अद्रक असेल, हे सगळ्यात जास्त उत्पादन हे केरळला होतं. त्याच्यामुळे तुम्हाला मसाल्याचे उद्यान म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध जे आहे राज्य. आणि दुसरी गोष्ट, केरळ आणि तमिळनाडू राज्य जर बघितलं, त्याच्या दक्षिण दोघांच्या सीमावरती एक डोंगर आहे, त्याला आपण विलायची डोंगर म्हणतो. कारण का तिथं विलायचीच उत्पादन भारतामध्ये सगळ्यात जास्त होतं, म्हणून त्याला विलायती डोंगर म्हटलं जातं. दोघांच्या सीमावर आहे आणि मसाल्यामध्ये महत्वाचा घटक विलायची आहे. सो दॅट इज व्हाय केरळ हे सगळ्यात महत्वाचं आहे, ज्याच्यासाठी मसाला उद्यान म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, स्पाइस सिटी म्हणून ओळखलं जातं. जसं की पेशीचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात? हा क्वेश्चन तर तुम्हाला 2 वेळेस हा पण क्वेश्चन सलग विचारलेला आहे. मायटोकॉन्ड्रिया, मलेरिया कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होते? आता मलेरिया कशामुळे होते एकदा विचारलाय, आणि इथं म्हणतोय मलेरिया कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होते. तर पहिली गोष्ट, जमिनीवर जे सगळ्यात अगोदर जीवाची उत्पत्ती झाली त्याला आपण एक पेशीय सूक्ष्मजीव म्हणतो. पण ऑप्शन मध्ये तसं दिलेलं नव्हतं, प्रोटोझोआ ऑप्शन मध्ये होतं, बरोबर ना? प्रोटोझोआ लक्षात राहू द्या, म्हणजेच एक पेशीय सूक्ष्मजीवांचा संघ, त्याला म्हणतात प्रोटोझोआ. तर मलेरिया हा प्रोटोझोआ सूक्ष्मजीवामार्फत होणार आहे, सिंगल सेल्युलर. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे असा एक प्रश्न विचारलेला होता. ओके, तर हे इतके अवघड प्रश्न आहे नाही. तर 10वी पर्यंत सिलेबस जरी तुम्ही व्यवस्थित कव्हर केला तरी याचे उत्तर जे आहेत ते होणार. पण त्याच्याही पेक्षा डिटेल्स जरी कोणाला काही भीती असेल तर सगळी डिटेल्स एक्झाम ओरिएंटेड माहिती तुम्हाला थेअरी प्लस फिजिकल हे आपल्या सह्याद्री अकॅडमी मार्फत होणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. ज्यांची 12वी आता परीक्षा झालेली आहे आणि जे 10वी ऑलरेडी झाली तर त्यांनी बिलकुल टेन्शन न घेता डायरेक्ट एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम आहे, त्याच्यामुळे त्याची तयारी आता सुरू करा. डिटेल्स तुम्हाला काही विचारायचे असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. आणि अजून काही क्युरीज असतील त्यावर सुद्धा तुम्हाला विचारायचं असेल तर याच्यात विचारू करू शकता. भेटूया नवीन लेक्चर मध्ये. ह्याचं उत्तर तुम्हाला जर सांगायचं झालं, मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर लिव्हर. ओके, ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल अजून काही चर्चा आपण नंतर युट्यूबच्या माध्यमातून भेटत राहूया. त्याबद्दल इथं आपण थांबूया. ओके, थँक्यू.